नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी वाचन शिका या भागामध्ये आपलं स्वागत आहे. इंग्रजी वाचन करत असताना तुम्हाला कोणता स्वर असा आहे जो सगळ्यात कन्फ्यूज करतो? तुम्ही म्हणणार आय ई. आय ई आल्यानंतर नेमकं काय वाचायचं आम्हाला कळत नाही. आज या लेक्चरमधून तुम्हाला आई कम्प्लिटली कळेल. त्याला अपवाद कोणते शब्द आहेत हेही तुम्हाला कळेल, ते कसे वाचायचे ते पण तुम्हाला कळेल. सो बघा, जनरली जेव्हा आई शब्द येतो खूप काही वेगवेगळे आवाज नाही आहेत. आईचा एक बेसिक आवाज आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ई. ई म्हणजे लॉंग ई साऊंड, जे मराठीमध्ये आपण दीर्घ ई म्हणतो की नाही, तर तो आवाज तुम्हाला काढायचा आहे. जसं की आता इथे बघा, हा काय आहे? ब्र. सो ब्रला आई लागला म्हणजे ई. सो हा शब्द काय होईल? ब्रीफ. ब्रीफ. लक्षात आलं? आता इथे बघा, हा काय आहे? फ. फला आई लागला म्हणजे फी. फील्ड. फील्ड. लक्षात येते? आता इथे बघा, ग्र. ग्रला आई लागला ई. सो ग्रीफ. व्हेरी गुड. ग्रीफ. आता हा काय आहे? च. आता चला आई लागला म्हणजे ई. चीफ. व्हेरी गुड. आता इथे मात्र थोडं कन्फ्यूज होऊ शकता. काय वाचलं तुम्ही मला सांगा? तुम्ही सगळ्यांनी हा शब्द वाचा. मे बी तुम्ही वाचला असेल. सर प. पला आई लागला पी. हा र. पी र. आणि हा स. पिरस. असं वाचलंय? नो. जेव्हा तुम्हाला कधी र वाचायचं असेल की नाही, त्यावेळी तुम्हाला त्याच्या अगोदर अ टाकायचं आहे. म्हणजे आता हा शब्द वाचताना कसा वाचा? पियर्स. पियर्स. सो रच्या अगोदर थोडासा अ बोला, म्हणजे तुमचा साऊंड बरोबर होईल. जसं आता ही गोष्ट कळली असेल तर इथे तुम्ही बघा, हा फ आहे. फला आई लागला फी. आणि इथे र आहे. फियर्स. व्हेरी गुड. आता इथे हा स आवाज का काढलाय सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. सीच्या पुढे ई आय वाय लागला की आपण त्या सीला स म्हणतो. काही वेळा आई स्पेलिंगच्या शेवटी येईल, त्यावेळी तुम्हाला ई म्हणायचं आहे. जसं की मूवी. मूव्ही. सेल्फी. सेल्फी. आता इथे बघा, आई मध्ये आलाय, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. री. लला आई लागला ली. फ. रिलीफ. काय वाचलं? रिलीफ. तुम्ही काही वेळा रला ई लागला रे पण वाचू शकता, कारण तुम्ही म्हणायचं ईला मात्रासारखं पण वाचतो. येस, पण सुरुवातीचा ई आपण मात्रा म्हणजे ए सारखा वाचतो, तसंच वेलांटी सुद्धा सारखा वाचतो. तसं आता इथे बघा, री. ट्रला आई लागला ट्री. रिट्रीव्ह. आय एम शुअर हा शब्द तुम्ही वाचला असा. तर मोठे जनरली शब्द आहेत, म्हणजे 70 ते 80% शब्दांमध्ये तुम्हाला आईला ईज वाचायचं आहे. आता आईचा एक दुसरा आवाज आहे, तो म्हणजे आई. आई. आता आई आवाज आपण कधी काढतो? तर जनरली जेव्हा आईच्या पुढे तुम्हाला सफिक्स दिसेल, म्हणजे जनरली सफिक्स म्हणजे काय, तर आपण ईडी लावतो, ईआर लावतो, ईएस लावतो शब्दांना. तर अशा वेळी तुम्हाला तो आई आवाज काढायचा आहे. पण याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक, आई कधी म्हणायचं आणि ई कधी म्हणायचं आहे. सो आता इथे बघा, दोन्ही ठिकाणी डी डी लावलाय, बरोबर. पण हा शब्द आहे, याच्यामध्ये तुम्हाला आईचा आवाज आई काढायचा. जसा हा फ्र आहे, सो तुम्ही काय म्हणणार? फ्राईड. लक्षात? आता तुम्ही म्हणणार मग हे सर ओळखायचं कसं? सो सिम्पली, जर मोनोसिलेबल वर्ड असेल, म्हणजे तुम्हाला कदाचित कळणार नाही. सिंपल भाषेमध्ये जेव्हा तिथे एकच स्वर तुम्हाला दिसतोय, दुसरा कुठलाही ए ई आय ओ यू असं काही दिसत नाही, म्हणजे इथे फ्र आणि त्याला हा स्वर लागलाय. सो अशा वेळी तुम्हाला आई म्हणायचंय जर तुम्हाला सफिक्स दिसतोय डी. लक्षात आलं? फ्राईड. जसं आता हा क्र. क्रच्या पुढे आई क्राईड. हा ट्र. ट्राईड. लक्षात आलं? पण आता इथे बघा, आता हा मोनोसिलेबल नाहीये, हा 2 सिलेबल वर्ड आहे. 2 सिलेबल म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येते? हा इथे एचा एक आवाज आहे, म्हणजे हा एक स्वर आहे आणि इथे एक स्वर आहे. सो 2 स्वर आलेत तिथे, पण एक 2 सिलेबल आहे. जसं की हा मॅ आणि हा आई न वाचता इथे ई वाचायचा आहे. मॅ रीड. मॅराईड वाचायचं नाही. लक्षात आलं? सो सफिक्स लावल्यानंतर तो छोटा शब्द असेल तर आई वाचायचा, मोठा शब्द असेल 2 सिलेबल 3 सिलेबल तर ईच वाचायचंय याच्यासारखं. लक्षात आलं? जसं आता हा क्या रीड. हॅ पी. आता इथे र आलाय, मी तुम्हाला काय सांगितलं? येस, अर म्हणायचं. हॅपियर. हॅपियर. सो लक्षात आलं? या ठिकाणी आपण आई वाचतोय, इकडे आपण ई वाचतोय. का? तर इथे 2 सिलेबल आहेत. 1 2
1 2. लक्षात आलं? आता इथे बघा, जसं डी लागेल तसं येस पण लागेल. जसं आता इथे येस लागलंय, पण हा मोनोसिलेबल वर्ड आहे फ्र, सो इथे आई म्हणायचं. फ्राईज, फ्रीज वाचायचं नाही. क्र, क्राईज. ट्र, ट्राईज, कारण ते छोटे शब्द आहेत. लक्षात आलं? पण आता सेम येस लागलाय इकडे, पण इथे बघा 2 सिलेबल आहे. इथे स्वर दिसतोय बे, बीज, ब, डीज, स्टो, रीज. लक्षात आलं? आता हे सगळं झाल्यानंतर काही अपवादात्मक शब्द सुद्धा आहेत, ज्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही स्वर लक्षात ठेवायचे नाही, तर ते स्पेलिंग लक्षात ठेवायचे आहेत. जसं आता इथे बघा, हा शब्द तुम्ही काय वाचणार? तुम्ही आई आलाय म्हणून असं वाचाल का फ्राइंड, का फ्रेंड वाचाल? नो, हा शब्द तुम्ही वाचाल फ्रेंड. लक्षात आलं ना? आता हा शब्द तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण आता खालचा शब्द कसा वाचाल तुम्ही? आता तुम्ही हा पे टाइम्स, पे टियन्स असं वाचाल का? नाही. सो जनरली लक्षात ठेवा, जेव्हा कधी टी आयच्या पुढे सफिक्स लागतो ENC, त्यावेळी त्याचा आवाज नेहमी शन्स करा. काय करा? शन्स. जसा हा शब्द तुम्ही वाचा पेशन्स. काय वाचायचं? पेशन्स. जसं इथे बघा, CI च्या पुढे ENT दिसला. हे बऱ्याच वेळा जे TI सफिक्स दिसले ना, की तुम्हाला इथे त्याचा उच्चार शंट करायचा असतो. शंट. जसं की एन्शंट, एन्शंट. मग आता मला सांगा, हा शब्द तुम्ही कसा वाचाल? येस, ए फी शंट. सो सिम्पली याच्यामध्ये गोष्ट अशी आहे, जर TI किंवा CI च्या पुढे जर तुम्हाला हे ENC किंवा ENT असं दिसलं, हे सफिक्स जर तुम्हाला दिसत आहे, तर तुम्हाला तो TI CI ला श वाचायचा आहे. सो सिम्पली शंट, शन्स असा शब्द उच्चार तुम्हाला तिथे करायचा आहे, जेणेकरून तुम्ही त्या TIE चा उच्चार करायचा नाही तिथे, की आईला आपण आई बोललोय की ई बोललोय. लक्षात? असे अनेक शब्द जेव्हा तुम्हाला भेटतील, सफिक्स बघून तुम्ही वाचू शकता. सो आय एम शुअर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल, आणि जर व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करायचं आहे. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबायचं आहे. धन्यवाद.